तासगाव नगरपालिकेचे राजकारण तापले. तासगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव नाना पाटील यांचा आमदार रोहित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बिनशर्त पाठिंबा असल्याचे तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी सांगितले. यावेळी थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वासंती बाळासाहेब सावंत व राष्ट्रीय काँग्रेस व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या थांबवायसाठी जे दुरुस्त करता येईल, वरचं जे मार्केट आहे आपलं अर्धबंद आबांनी जे उभा केलं पण जे अर्ध्यात थांबले ते सुद्धा सुरू व्हावं. रोहितदादांची सुद्धा तीच इच्छा आहे. आपण ते सगळीजण मिळून बसून मार्केट शहरातलं, कारण शहरामध्ये तेवढा एकच उद्योग आहे की जे तरुणांना किंवा लोकांना हाताला काम मिळण्यासारखा मिळालेला एकच उद्योग आहे. तो उद्योग का थांबलं आता हे सगळंच काढलेलं नाही मी. एकर 2 एकर 5 एकर 10 गुंठ 20 गुंठ 50 गुंठ सगळ्या प्रकारचं क्षेत्र आहे यामध्ये. त्याची व्हॅल्युएशन म्हणजे किती कोटी रुपयाची जमीन आहे असं आम्हाला पाहिजे. तसं कोटीत आकडे सांगता येणार नाही, पण 10-20 कोटीच्या पुढं, किमान 10-20 कोटीच्या पुढचे उतारे असतील. हां, अंदाजे याचं आपण काढा. म्हणजे व्हॅल्युएशन शेवटी कसं आहे, बाजार व्हॅल्युएशन वेगळं, शासकीय वेगळं राहते. तर हे रस्ता का थांबवला येणे, तर खासदार आणि जो आता नगराध्यक्ष होऊ घातलेला माजी खासदार आणि नगराचे होऊ घातलेल्या उमेदवारानं या बायपासचे जास्तीत जास्त जागा खरेदी करायच्या पहिल्यांदा आणि मग बायपास चालू करायचा, हा घाट त्यांनी घातलेला आहे. त्याचा हा पुरावा आहे. म्हणजे जमिनी खरेदी करायच्या कवडीमोल रेटनं, रस्ता नाही अडवायचं, जमिनी खरेदी घ्यायच्या आणि जमिनी खरेदी घेतल्यानंतर हा रस्ता होणार. रस्ता झाला की हेच 10-20 पट किमतीनं या जमिनी विकायच्या आहेत त्यांना. म्हणून मी तुम्हाला परवाची शब्द आपण लँड माफी, आपण तेव्हा माझे आता पुरावे नव्हते पण माझ्याकडे खात्रीशीर माहिती होती, तर त्याचे पुरावे आज मी तुम्हाला देतोय. म्हणून हा बायपास इतक्या दिवस रखडला गेलेला आहे. हा मुद्दा. आता त्याच भागामध्ये बायपासच्या तासगावच्या सिद्धेश्वर देवस्थान आहे, त्या देवस्थानच्या जमिनीचे प्लॉट पाडले गेलेत. यांनी एक करणं त्याच्यावरच्या बऱ्याच प्रक्रिया पुढे गेल्या. आपलं हटकेश्वर देवस्थान आहे, त्या हटकेश्वर देवस्थानाच्या जमिनीत सुद्धा कुणी लुटल्या. आपलं इथलं पीर देवस्थान मुस्लिम समाजाचं जे हे आहे त्या जागा असतील. अशा अनेक देवस्थानच्या जागा स्वामी म्हणून आपल्या बायपासच्या वरच्या बाजूला 10-10 एकराच्या 20-20 एकराचे प्लॉट आहे स्वामींचे म्हणून. तर यासुद्धा सगळ्या देवस्थानच्या जमिनी आहेत. या सगळ्या जमिनी लुटायचं काम माजी खासदार संजय पाटील आणि त्यांची ही जी टोळी आहे तासगावातली, या टोळीनं चालू केलेलं आहे. आणि ते रोखायसाठी आम्ही आज या ठिकाणी ही जी पत्रकार परिषद बोललेली आहे, आमच्या शहरातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत. तिथं गजानन काका आहेत, आमचे अमोल सूर्यवंशी आहेत, अजय पवार आमचे माजी नगराध्यक्ष आहेत, रवी शेठ आहेत आमचे जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब पाटील आमचे आहेत, अरुणदादा आहेत, तिथं महेश पाटील आमचे आहेत. या सगळ्यांच्या साक्षीने इथं बबलू आहे आमचा. शहरातले आमचे आणि आमच्या भागातले सगळे प्रमुख काँग्रेसचे जे नेते आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सगळ्यांच्या वतीनं आमदार रोहितदादा पाटील यांच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना, सावंत वहिनींना पाठिंबा द्यायसाठी आजची प्रेस बोलवली आहे. आणि आम्ही त्या सावंत वहिनींना बिनशर्त काँग्रेसचा पाठिंबा, आमच्या सगळ्या गटाचा पाठिंबा आज या ठिकाणी देतोय. आता या व्यतिरिक्त शहरामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक मागं मी सुद्धा जे भुयारी गटर आहेत त्याच्यामध्ये जे कोट्यवधी रुपयाच्या भानगडी झाल्या, मी सातत्यानं ते रस्ते अडवले, रस्ते बंद पडले, ते गटरीचं कामं बंद पडायचं काम मी त्या वेळेला केलेलंच आहे पाठीमागं. त्यामध्ये सुद्धा प्रचंड भानगडी झाल्या. मला खास करून आणखी एक विषय सांगायचा आहे. ती तासगाव शहरात असलेलं एक नगर वाचनालय आहे. त्या नगर वाचनालय मी 95ला नगरसेवक असताना त्यावेळेला नगरपालिकेकडे वाचनालयासाठीचा जो निधी असतो तो 40,000च्या आसपास 35,000च्या आसपास वकील साहेब असायचा. तर त्या 35,000मधलं किंवा 40,000मधलं बाळासाहेब जमदार माझ्या विरोधात नगराध्यक्ष असायचा, मी विरोधी पक्ष नेता होतो. पण आम्ही एकत्रित येऊन तो निधी आम्ही नगर वाचनालयाला 25,000 द्यायचा. आम्ही त्यावेळेला 95 ते 2000 रेकॉर्ड काढलं तुम्हाला तर नगरमध्ये लक्षात येईल. नगर वाचनालयाला 25,000 आणि राहिलेल्या 10,000-15,000 बाकी सगळी शहरातली वाचनालय असा निधी वाटप करायचं. कारण मोफत शहरातले आपल्या जे गरीब तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते वाचनालय अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कित्येक वर्षापासून करतं आहे. ते वाचनालय कसं बंद पडलं, कुणामुळं बंद पडलं? त्या वाचनालयामध्ये काम करणारी आमची एक भगिनी, तिचा 2 वर्षाचा शासनाकडून आलेला पगार
कुणाच्या घरातला द्यायचा नव्हता. ब वर्ग वाचनालय काहीतरी आहे ते, त्या वाचनालयात शासनाकडून आलेला जो पगार आहे तो सुद्धा 2 वर्ष दिलेला नाही, अडवून ठेवला. तिला राजीनामा द्यायला, घरात बसायला लावलं, काम बंद करायला लावलं. ते कशासाठी केलं ते सुद्धा जरा तपासण्याची आवश्यकता आहे. कुणाला घ्यायचं होतं, काय भानगडी होत्या, मी आता खालच्या पातळीवर जाऊन माझा स्वभाव नाही बोलायचा, पण का वाचनालय बंद पडले ते तासगावकरांनी जरा माहिती घ्यावी, म्हणजे कळेल. आणि अशा लँड माफिया आणि अशा चारित्र्यहीन माणसाला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही. त्याला विरोध करण्यासाठी आणि रोहितदादांचा जो उमेदवार आहे सावंत वहिनी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आजची ही प्रेस आहे.